इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, मी श्री टी डी जाधव सर आज आपणास स्थूलवाचन पद्यपाठ मनक्या पेरेन लागा या विरा राठोड यांच्या कवितेविषयी माहिती देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, मूळ बंजारा बोलीभाषेतील विरा राठोड यांनी लिहिलेली ही कविता आहे। विरा राठोड यांचा जन्म 1980 सालचा। विद्यार्थी मित्रांनो, विरा राठोड हे आधुनिक काळातील कवी आहेत। सेन साई वेस ही बंजारा भाषेतील प्रार्थना व पिढी घडायेरी वाते हा बंजारा बोलीभाषेतील कविता संग्रह विरा राठोड यांचा प्रकाशित झालेला आहे। हे विरा राठोड आहेत। त्यांच्या पहिल्याच कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2015 मिळालेला आहे, म्हणजे 2015 सालचा। सामाजिक कार्यात सहभागी होऊन मानवतावादी दृष्टीने विरा राठोड यांनी भटके, विमुक्त, वंचित, दलित यांच्या प्रश्नांवर लेखन केलेलं आहे। त्यांच्या बंजारा भाषेतील मनक्या पेरेन लागा या कवितेचे विनायक पवार यांनी मराठी भाषेत रूपांतर केलेले आहे। कवीला व्यक्त होताना विद्यार्थी मित्रांनो भाषेचा अडचण नसते। बी मातीत पडून तिचं झाड होईपर्यंतचा प्रवास सांगताना माणसं पेरायला हवीत हा विचार मनक्या पेरेन लागा या कवितेतून व्यक्त झालेला आहे। कवी अभिव्यक्त होत असताना म्हणजे विचार आपले मांडत असताना त्याच्या कवी मनावर झालेले भाषिक संस्कार व त्याची उपजत प्रतिभा यांचा कस लागत असतो। विद्यार्थ्यांनी सुद्धा म्हणजे तुम्ही आपापल्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषेतून अभिव्यक्त होऊन, आपण आता बघतोय आपली कृतीपत्रिका असते परीक्षेच्यासाठी आणि त्यात हेच अपेक्षित असतं की आपण अभिव्यक्त झाले पाहिजेत, आपले विचार बाहेर पडले पाहिजेत आपल्या मनातून। आपल्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषेतून आपण अभिव्यक्त होऊन सहज सोप्या पद्धतीने एखाद्या विषयाची काव्यरूपात गुंफन करावी, मांडणी करावी या उद्देशानंच या कवितेचा समावेश आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये केलेला आहे। तर स्थूलवाचन पाठातील ही कविता आपण अभ्यासूया। आपणाला पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला मनक्या पेरेन लागा ही मूळ बंजारा भाषेतील कविता अगोदर दिलेली आहे, ती विरा राठोड यांनी लिहिली आहे आणि त्याचा अनुवाद हा विनायक पवार यांनी मराठीमध्ये केलेला आहे। खूप सुंदर कविता आहे। आशय आपण लक्षात घेतला तर कवींचा आशावाद आपल्या लक्षात येईल की त्यांचे विचार किती स्वच्छ आहेत। बी मातीत पडल्यानंतर माती त्या बीवर का जीव लावते, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सर्व काही सोसून त्या बीमधून एक रोप तयार होतं। तसं समाजरूपी मातीमध्ये माणसं आपण पेरूया, म्हणजे माणसं पेरली तर मानवता निर्माण होईल, माणुसकी निर्माण होईल, हा स्वच्छ आशावाद। आणि मानवतेचं झाड, बीमधून जसं झाड रोपटं तयार होतं, पुढं झाड तयार होतं, तसं समाजरूपी मातीमध्ये माणसं पेरून आपण मानवता निर्माण करू, अशा पद्धतीनं ही कविता खूप सुंदर अशी आहे। आणि अशा भावना इथं आपण या कवींच्या अभिव्यक्त ते कसे झालेत ते आपण अभ्यासणार आहोत। विनायक पवार यांनी ही बोलीभाषा बंजारा आणि त्याचं आपण प्रमाण मराठीमध्ये त्यांनी जे काही रूपांतर केलेलं आहे ते आपण अभ्यासूया। सुरुवातीला मी विरा राठोड यांची कविता वाचतो आणि त्यानंतर त्याचं जो काय अनुवाद केलेला आहे विनायक पवार यांनी तो वाचतो। पिढी घडायेरी वाते या त्यांच्या बंजारा बोलीभाषेतील कविता संग्रहातील ही कविता आहे। बघूया त्यांनी आपणाला
काय काय सांगितलेलं आहे. मनक्या पेरेन लागा म्हणजेच माणसं पेरायला लागू. मनक्या पेरेन लागा. एक बी जमीन गडचं, जमीती ओरो नातो जुडचं. जमीती ओरो नातो जुडचं. धूड ओन लघाडचं जीव, आसो काही घडचं. पाणी पावस, उंदाळो वरसाळो, आंधी आंघोळो, दुष्काळ येती लढचं. एक दन ओन झाड करणंच छोडचं. एक दन ओन झाड करणंच छोडचं. चाल आपण बी मनक्या पेरेन लाग जावा. आपण बी मनक्या पेरेन लाग जावा. आता हे विरा राठोड यांनी बंजारा बोलीभाषेत म्हटलेलं. आता त्याचं प्रमाण मराठीमध्ये इथं विनायक पवार यांनी काय भाषांतर केले बघा. माणसं पेरायला लागू. मनक्या पेरेन लागा म्हणजे माणसं पेरायला लागू. एक बी मातीत पडतं, मातीशी त्याचं घट्ट घट्ट नातं जडतं. माती त्याला लावते जीव. अशी काय घडते? ऊन वारा पाऊस पाणी वारं वावधान, दुष्काळ अशी लढते. एक दिवस त्याला झाड करूनच सोडते. चला आपणही माणसं पेरायला लागू. चला आपणही माणसं पेरायला लागू. हा सरळ सरळ इथं अर्थ असा दिलेला आहे. पण या कवितेतून एक असा सुंदर विचार या ठिकाणी कवी विरा राठोड मांडत आहेत की सृष्टीमधला हा एक चक्र आहे सृष्टीमधील की एक बी कुठलंही असो, ते धान्याचं असो कुठलंही असो, ते बी मातीत पडतं आणि त्या बीचं मातीशी घट्ट नातं जोडलं जातं. आणि त्या बीवर ती माती ज्या वेळेला त्या मातीमध्ये ती बी रुजते. विद्यार्थी मित्रांनो, या निमित्तानं आता ही कविता सुंदर विचारानं आहे, माणुसकी पेरण्याच्या दृष्टीनं विचार आहे, परंतु पाठीमागे एक 7वीला कविता होती, बीज अंकुरे अंकुरे, मधुकर आरकडे यांची कविता होती. तर बीला मातीमध्ये पडल्यानंतर ते अंकुरतं. अंकुरल्यानंतर त्याला मायेची पाखर लागते, निगराणी लागते, काळजी घ्यावी लागते, त्याला प्रकाश मिळावा लागतो, कष्ट त्याला घ्यावं लागतं. आणि चंद्र किरणांची साथ, रात्रीची साथ अशी मिळाली की अगदी माळरानावर ते खडकात असलं तरी ते बीमधून रोपटं तयार होतं आणि त्याच्यातून पुढं मग मोठं झाड तयार होतं. मधुकर आरकडे यांची कविता होती, शाळेतल्या कविता. यामध्ये ही कविता तुम्हाला दिसते. वर तुम्हाला ते अंकुरलेलं बी दिसतंय, खडकाळ माळरानातलं ते बीज आहे. कुठलीही माती असो की अशा पद्धतीनं हे बीज त्या ठिकाणी अंकुरलं जातं. आणि त्या ठिकाणी मात्र त्याला काय लागतं, मात्र काळजी घ्यावी लागते, मायेची पाखर लागते, त्याला लख्ख प्रकाश लागतो, ऊन लागतं आणि चंद्रकिरणांची साथ लागते, हवा लागते. आणि मग त्या अंकुराचं रोप होतं, रोपट्याचं झाड होतं आणि मग त्याची मुळं जमिनीत अशी घट्टपणे उभी राहतात की झाड त्याच्यावर त्याचं खोड उभं राहतं, निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचं गीत. आणि मग माळरानी खडकातसुद्धा असं बी रुजलं जातं. आणि मग याचा जोडा ज्यावेळेला मोठा झाड होतं, वृक्ष होतो, त्यावेळेला जरी एखाद्या झाडाला फुलं फळं आली नाहीत, परंतु ते झाड काय करतं तर उन्हाळ्याच्या दिवसात एखाद्या वाटसरूला सावली देण्याचं तरी काम करत असतं. फळं फुलं येतातच, पण जरी एखाद्या झाडाला आलं नाही तर त्या झाडाचा उपयोग सावलीसाठी सुद्धा होतो. एखादा वाटसरू त्याच्या सावलीत निवांतपणे विश्रांती घेऊ शकतो. याची चालसुद्धा तुम्हाला माहीत होती. ही कविता होती.
बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. म्हणजे माळरानातल्या खडकात सुद्धा बीज रुजतं, त्याला हे सर्व लागत असतं. ही कविता कशासाठी सांगितली की एक बी त्या मातीत पडल्यानंतर त्याला हे सर्व लागतं. मग माती काय करत असते, तर माती तिच्या संपर्कामध्ये ज्यावेळेला ही बी पडतं त्यावेळेला त्या मातीशी त्याचं घट्ट नातं जोडलं जातं आणि मग मातीसुद्धा त्याला जीव लावते. जसं आपलं लेकरू आईच्या कुशीत ज्यावेळेला जातं त्यावेळेला त्या मायेला आईला कितीतरी एक वेगळं ते नातं असतं, त्या भावना वेगळ्या असतात, ते नातं वेगळं असतं. तसं त्या बीचं आणि मातीचं घट्ट असं नातं जडलं जातं, निर्माण होतं, एकत्र येतात आणि मग माती त्याला जीव लावते. आणि मग कशी जीव लावते, त्या बीला जीव लावलं याचा अर्थ असा की त्या बीचा आणि मातीशी संपर्क आल्यानंतर जोडली गेल्यानंतर ती भावनेमध्ये जोडतात, नात्याने जोडली जातात. त्या पद्धतीनं हे बी तिथं रुजतं आणि मग ती माती ऊन वारा पाऊस पाणी, वारं वावदान, वावदान म्हणजे वावटं, कधी कधी दुष्काळसुद्धा असतो आणि मग या दुष्काळाशी सामना करून ती माती ऊन वाऱ्याला पाऊस पाण्याला वाऱ्याला वादळाला न जुमानता दुष्काळाशी सामना प्रसंगी करते. परंतु एक दिवस त्या बीजाची माती इतकी काळजी घेते की त्या बीजाचं रोपटं होऊन झाड होईपर्यंत ती त्याला मदत करते आणि त्याचं झाडात रूपांतर करते, झाड करूनच त्याला सोडते. आणि मग या ठिकाणी कवी असं म्हणतात की चला आपण पण माणसं पेरायला लागू. म्हणजे जसं बी टाकल्यानंतर मातीमध्ये माती त्याचं पालनपोषण करते, त्याला आपलं कस देते, ऊन वारा पाऊस याच्याशी ती लढते, दुष्काळाशी तोंड देते, परंतु त्याचं झाड करून सोडते की जे समाजाला उपयोग पडेल, सृष्टीला उपयोगी पडेल. अशा पद्धतीचं एक तेच तत्व आपण समाजामध्ये म्हणजे समाजरूपी मातीमध्ये आपण काय करूया, माणसं पेरूया. माणसं पेरल्यानंतर काय होईल, तर माणुसकी निर्माण होईल, मानवता निर्माण होईल. आज समाजामध्ये दुःख आहे, दुःख कशाच्या रूपानं आहे, ते दैन्य दारिद्र्याच्या रूपानं आहे. अनेक माणसांच्या पुढं अनेक समस्या आहेत. या समस्यांनी आज माणूस त्रस्त झालेला आहे. दैन्य, उपासमार, दारिद्र्य, बेरोजगारी, रोगराईसुद्धा. आपण कोरोनाचं संकट बघतोय. या अनेक समस्यांनी पर्यावरणाच्या दृष्टीनं सुद्धा अनेक समस्या या समाजामध्ये आहेत. आणि हे जर मिटवायचं असेल, हे थांबवायचं असेल तर माणसांच्यामध्ये माणुसकी निर्माण झाली पाहिजे. ज्या वेळेला माणुसकी निर्माण होईल, मानवता निर्माण होईल, त्यावेळेला माणसांशी समजुतीनं वागतील, पर्यावरणाचा विचार करतील, निसर्गाचा विचार करतील, माणसांचा विचार करतील, माणसांच्या भावनांचा विचार करतील. आणि माणुसकीचं नातं निर्माण करायचं असेल तर चला आपण माणसं पेरायला लागू. अशा पद्धतीची ही कविता खूप सुंदर अशा पद्धतीनं जरी ती छोटीशी असली तरीसुद्धा ती खूप मोठा आशय व्यक्त करणारी आहे. मग या ठिकाणी एका बाजूला त्या बंजारा बोलीभाषेतील कविता आहे वीरा राठोड यांची, आणि इकडे विनायक पवार यांनी प्रमाण मराठीतली आहे. आपणाला शब्दसुद्धा या ठिकाणी कळतील. उंदाळो वरसाळो, आंधी आंघोळो, म्हणजे ऊन वारा पाऊस पाणी हे शब्द तुमच्या लक्षात येतील. याचा तुम्ही विचार करा. आणि आपणसुद्धा अशा पद्धतीनं जर माणसं पेरायला लागलो तर मानवतेचं त्यातून झाड निर्माण होईल. एकमेकांशी नातं माणुसकीचं आहे ते घट्ट होईल आणि मग समाज एक निकोप अशा
प्रवृत्तीनं उभा राहील. आणि आज माणुसकी ही काळाची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ही माणुसकी निर्माण करायची असेल तर समाजरूपी मातीमध्ये माणसं पेरायला शिकलं पाहिजे. आणि अशी जर माणुसकी निर्माण झाली तर समाजातल्या अनेक समस्या दूर होतील. भ्रष्टाचार असेल, दैन्य असेल, अंधश्रद्धा असेल, इतर धर्मांध काही घटक असतील त्यासुद्धा संपून जातील. आणि आज माणुसकी पेरणं म्हणजेच एक सर्वसमावेशक अशी विवेकी वृत्ती माणसांची जागवण्यासारखं आहे. आणि अशी विवेकी वृत्ती माणसांच्याकडे आली तर सहिष्णुतेनं प्रत्येक माणूस एकमेकांशी वागेल. आणि येणाऱ्या अशा आधुनिक युगामध्ये हा माणूस नवीन समाज निर्माण करण्यासाठी निश्चितच कारणीभूत ठरणार आहे. तर नवविचारांच्या नव समाजामध्ये अशा प्रकारच्या भावना निकोप प्रवृत्तीच्या या ठिकाणी जर जागवायचे असतील तर सृष्टीचं हे तत्त्व हे लागू पडणार आहे. आणि हे एक आशावादी दृष्टिकोन घेऊन कवी विरा राठोड यांनी या कवितेमध्ये आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. खूपच सुंदर अशी ही कविता आहे. स्थूलवाचन पाठामध्ये आहे. या कवितेखाली तुम्हाला कृती दिलेल्या आहेत, त्या कृती सोडवा. आपणसुद्धा आपल्या बोलीभाषेमध्ये ही कविता रूपांतरित करून आपण आपल्या पद्धतीनं आपण अभिव्यक्त होऊ शकतो. तर या कृती सोडवा तुम्ही. या कृतीनंतर तुम्हाला खाली वाचा, विचारांचं संतुलन हवं. खूप सुंदर अशी हा गंमत शब्दांची डॉक्टर दी उंडे यांचा हा लेख आहे की आपण आपल्या मनामध्ये आपल्या मनात वेगवेगळ्या भावना असतात. या भावना आपणाला कशा असतात, आपलं मन आपल्या मनामध्ये नकारात्मकसुद्धा विचार कसे येतात, सकारात्मक जसे विचार असतात तसे नकारात्मक असतात, चांगले असतात तसे वाईट विचार असतात. आणि हे विचार आपणाला आपल्या जीवनामध्ये हे येतच असतात. जसं वाहनाचं त्यांनी चारचाकी गाडीचं उदाहरण दिलेलं आहे ब्रेक ॲक्सिलेटरचं देऊन. म्हणजे जसं आपण वेग वाढवतो तसं आपल्याला तिथं ब्रेक असतात, ॲक्सिलेटर असतात. ॲक्सिलेटर म्हणजे वेग वाढवणं आणि ब्रेक म्हणजे वेग कमी करणं. वेग वाढवत असताना तो त्या वेगाला नियंत्रण आणण्यासाठी ब्रेक असतात. तसे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक विचार पुढे जात असताना नकारात्मक विचारसुद्धा असतात. गाडीच्या सुरक्षिततेसाठी ब्रेकची जशी आवश्यकता असते त्यांना भिरण्याचं कारण नसतं, तसं मनामध्ये सुद्धा नकारात्मक विचार येत असतात. सावधगिरी कुठं बाळगायची याचं स्पष्ट भान हे आपणाला या नकारात्मक विचारांनी येत असतं. चुकीच्या निर्णयांना देखील आळा बसतो. असं आहे की ब्रेक दाबला आणि परत गाडी पण सुरू होणार नसते, त्यासाठी ब्रेकसुद्धा सोडावा लागतो. आणि म्हणून गाडीला जर ब्रेक दाबला तर गाडी सुरू होणार नाही आणि वेग देखील घेणार नाही. म्हणून सतत आपल्या विचारांचं संतुलन ठेवावं लागतं. तेव्हा आपण हाही लेख तुम्ही व्यवस्थित वाचा. कविता फार आशावादी दृष्टिकोनाने इथं कवींनी लिहिलेली आहे. तेव्हा मनक्या पेरीन लागा ही विरा राठोड यांची कविता या ठिकाणी संपलेली आहे. तुम्ही स्वाध्याय कृतीपत्रिकेमध्ये आपल्या वहीमध्ये या ज्या कृती आहेत कृतीपत्रिकेच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे, ती तुम्ही सोडवा. धन्यवाद.